TC 344 CX याची आपण आज सेटिंग करणार आहोत. TC 344 CX हा सप्लाय 90 to 270 वोल्ट AC किंवा DC ने आपण सप्लाय देऊन चालू करू शकतो. आपण त्याला L आणि N मध्ये सप्लाय दिलेला आहे 230 वोल्टेज आणि आपण वायरिंग करून घेतलेली आहे. एक कॉमनला आपण लाईन दिलेली आहे आणि एक NO मधून आपण लोड घेतलेला आहे. ओके, आणि लोडचं न्यूट्रल आपण न्यूट्रलच्या ठिकाणी दिलेले आहे. हा सेन्सर आहे RTD सेन्सर दिलेला आहे. आपण सेटिंग करूयात. डाऊन ॲरो आपण 3 सेकंद दाबल्यानंतर आपण सेटिंग कॉन्फिगरेशनमध्ये येतो आहे. इनपुटमध्ये आपण आपला जो सेन्सर आहे तो सिलेक्शन करून घ्यायचा आहे. RTD करायचा आहे, तो LIS ठेवायचं आहे, रेझोल्युशन 1 ठेवायचं आहे. युनिट सेल्सिअस किंवा फॅरनहाइट म्हणजे आपण सेल्सिअसच ठेवणार आहे. शिवाय आपण पुढे सेट पॉईंट लो लिमिट हा ॲटोमॅटिक येऊन जाईल तुमचा. FTC 1च ठेवायचं आहे. ॲक्शन फॉरवर्ड आपल्या रिक्वायरमेंटनुसार ठेवायचं आहे. कंट्रोल ऑन ऑफ PID किंवा SSR. तर सध्या तरी आपण ऑन ऑफ ठेवणार आहोत रिले. ओके, ड्युअल मोड आपण सध्या नो ठेवणार आहे कारण दुसरा रिले आपण यूज करणार नाही. आता आपला सेट व्हॅल्यू आहे, आपण सेट करतोय 30 डिग्री सेल्सिअस आणि आपलं प्रेझेंट व्हॅल्यू आहे 25 डिग्री सेल्सिअस. आपलं टेम्परेचर वाढल्यानंतर, प्रेझेंट व्हॅल्यू वाढल्यानंतर लॅम्प जो लोड लावलेला आहे आपण लॅम्प तो ऑन झाला पाहिजे, म्हणजे रिले ॲक्टिवेट झाला पाहिजे. ओके, 30 नंतर आपला हा लॅम्प जो आहे लोड तो ऑन झालेला आहे. म्हणजे जेव्हा आपले प्रेझेंट व्हॅल्यू सेट पॉईंटपेक्षा कमी होईल तेव्हा हा लॅम्प बंद झाला पाहिजे. त्यानुसार आपण आता चेक करून घेऊया एक वेळ. टेम्परेचर आता हळूहळू कमी होत आहे. 30, 31, 30 आणि हा 30वर आल्यानंतर आता हा बंद होईल. याप्रमाणे आपण TC 344 CX याचे सेटिंग्स करू शकतो. 29 म्हणजे आता जर आपला कमी झालेला आहे. ओके, म्हणजे आपला जर कधी आपली टेम्परेचर वाढलं म्हणजे आपला रिले जो आहे तो बाहेर झालेला आहे.